बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं, त्यांच्या प्रमुखांना अटक झाली, तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत. माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. नुसतं इथं बटेंगे कटेंगे फटेंगे वगैरे करून उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आणि एकच चर्चा सुरू झाली, ती कोणती? तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळतायत का? ठाकरेंनी 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमचं हिंदुत्व म्हणजे शेंडी आणि जानव्यापुरतं मर्यादित नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरोगामी विचार आणि हिंदुत्व एक केलं. पण याचा चांगलाच फटका त्यांना यंदाच्या विधानसभेत बसला. यामुळे उद्धव ठाकरेंचं डोकं हे लाईनवर येत आहे का? मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाचवण्यासाठी ते हिंदूंकडे वळतायत का? जर ठाकरे यावेळेस हिंदुत्वाकडे वळले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो का? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. त्याला निमित्त ठरलंय दादर मधल्या हनुमान मंदिराचा वाद. दादर परिसरात असलेलं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आली. 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्तांनी स्वतः पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असं या नोटीस मध्ये म्हटलं होतं. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला निशाण्यावर घेतलं. पण आता भाजपच्या किरीट सोमय्या यांनी या मंदिराकडे धाव घेतली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने या मंदिराला दिलेली नोटीस रद्द केली. पण यातून एक समोर येतं की खरंच ठाकरे हिंदुत्वाकडे वळलेत का? आणि मुळात ते का वळले? त्यांची ही भूमिका आहे का मावियातून बाहेर पडण्याची? कारण ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून भाजपचे नेते ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा आरोप करण्याची एक संधी सोडत नाहीत. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळला. पण गेली अनेक वर्ष राखलेला हिंदुत्ववादी कोअर वोटर्स दुरावल्याचं विधानसभा निवडणुकीतून ठाकरे यांच्या समोर आलं. हे तर आपण पाहिलंच होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसात सॉफ्ट झालेले ठाकरे प्रखर हिंदुत्वाचा अंगीकार करत नाहीयेत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. 1987 सालच्या पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेपासून शिवसेना भगवी झाली. आता पुन्हा हनुमान मंदिराच्या मुद्द्याचं निमित्त करून शिवसेना उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळतोय का? आणि हे हिंदुत्व ठाकरेंना आगामी मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत राजकीय संजीवनी देणार का? यावर थोडं लक्ष टाकू. इथे आता हे लक्षात घ्यायला हवं की उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाकडे पुन्हा का वळतायत. आता एकंदरीत पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा एक है तो सेफ है किंवा बटेंगे तो कटेंगे हा फॅक्टर खूपच जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह ठरला. आणि हा फॅक्टर किती इफेक्टिव्ह ठरलाय ते उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाहिलंय. यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. म्हणूनच ठाकरे हे मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी जर हिंदूंकडे वळले असतील तर त्यांना पुन्हा एकदा हिंदू वोटर बेस मिळणं कठीण असल्याचं पाहायला मिळतंय. आता यामागचं कारण काय? यामध्ये शिंदेची शिवसेना एक काढकाठी करू शकते. कारण मुळात शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले ते हिंदुत्व याच मुद्द्यामुळे. त्यामुळे उद्धव ठाकरे जर पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळले तर त्यांना जुना वोटर्स बेस मिळण्यास शिंदे सेनेची अडचण ठरणार आहे. आता अर्थात त्यांचं हे हिंदुत्व कशामुळे आलंय? त्यांना मुंबईमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आहे, म्हणून की त्यांना खरोखरच त्यांच्या निर्णयाची जाणीव झाली आहे. म्हणून हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरतंय. आता ठाकरे हे तर पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे आले तर त्यांना काय फायदा होऊ शकतो आणि कोणत्या मुद्द्यांमुळे ते अडचणीत येऊ शकतात तेही थोडक्यात पाहू. शिवसेनेची मूळ ओळख बाळ ठाकरे यांच्या आक्रमक हिंदुत्वाच्या विचारसरणीत आहे. हिंदुत्वाकडे परत आल्याने उद्धव यांना भाजप किंवा शिंदे गटाकडे वळलेल्या मूळ वैचारिक पायाशी पुन्हा जोडण्यास मदत होऊ शकते. पण आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये शिंदेचा उद्धव ठाकरेंना चॅलेंज असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळून घेत उद्धव यांच्या कट्टर हिंदुत्वापासून दूर गेल्यामुळे अनेक पारंपरिक शिवसेना मतदार भाजप किंवा शिंदे सेनेकडे वळलेत. हिंदुत्वाकडे वळल्यास या मतदारांना पुन्हा आकर्षित करता येईल
यासाठी त्यांनी त्यांची इफेक्टिव्ह हिंदू स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. उद्धव ठाकरे हे जर हिंदुत्वाकडे वळले असते तर अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून बरेच दूर जाऊ शकतात. आता हिंदुत्वाकडे वळण्यामागे उद्धव ठाकरेंची जर हीच भूमिका असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना एकला चलोरीची भूमिका घ्यावी लागेल. मराठी माणसाचे आव्हान आणि तळागाळातील कामांमुळे शिवसेनेचे बीएमसीवर ऐतिहासिक वर्चस्व आहे. गेल्या काही काळात एकनाथ शिंदेंनी हेच वर्चस्व त्यांच्याकडे खेचून घेतलंय. हिंदुत्व उद्धव ठाकरेंच्या बेसला रिहॅबिलिटेट करू शकतं, पण प्रशासन, पायाभूत सुविधा आणि नागरी समस्या यांसारख्या मुद्द्यांसह ते बॅलन्स करणे आवश्यक आहे. मुंबईवर जरी शिवसेनेचे आणि ठाकरेंचे वर्चस्व असले तरीही भाजपने आक्रमकपणे बीएमसीवर निशाणा साधलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे स्थानिक प्रशासनाच्या मुद्द्यांशी जोडल्याशिवाय केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाजपच्या चांगल्या अर्थसहित प्रचार यंत्रणेला मागे टाकण्यासाठी पुरेसे नाही. तरीही उद्धव ठाकरेंनी जर का हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका ही योग्य प्रकारे हाताळली, केवळ हिंदुत्व या मुद्द्यावर लक्ष न देता ठाकरे हे जर सत्तेत आले ते शहरांच्या विकासासाठी काय काम करू शकतात हे सांगितलं. म्हणजेच थोडक्यात हिंदुत्वाबरोबरच जर त्यांनी विकासाचाही मुद्दा घेतला तर यंदाची मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत ठाकरे हे स्वतःला एकटे लढूनही सिद्ध करू शकतात. जर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वात पुन्हा एंट्री करून बाळासाहेब ठाकरेंचा खरा शिवसेनेचा वारसा परत मिळवून दिला तर ते सेनेच्या मूळ समर्थकांना भावनिकरित्या आव्हान करू शकतात. हिंदुत्वाकडे परतणे हे उद्धव ठाकरेंसाठी संधी आणि आव्हान दोन्ही असू शकते. स्ट्रॅटेजीचे यश वैचारिक सातत्य, स्थानिक प्रशासन आणि युटी डायनामिक्स यांच्या बॅलन्स साधण्यावर अवलंबून आहे. हिंदुत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मूळ मतदारांचा आधार मिळवून देण्यास मदत करू शकते, तर उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष दिले पाहिजे आणि बीएमसी निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना यांना मागे टाकण्यासाठी स्थानिक हिंदुत्व कथा तयार केली पाहिजे. जर असं झालं तर ते पुन्हा एकदा राजकीय कमबॅक करू शकतात. याबाबत तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे सत्तेत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले पण त्यांना सत्ता काही मिळाली नाही. 2 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर शिंदेंनी त्यांना बाजूला केलं. त्यानंतर ते आतापर्यंत विरोधी पक्षामध्येच बसून आहेत. आता जर त्यांना पुन्हा एकदा सत्ता मिळवायची असेल तर त्यांच्याकडे हिंदुत्वाशिवाय दुसरा मुद्दा नाही. केवळ यासाठीच ते हिंदुत्वाकडे वळतायत का? हिंदुत्वाकडे वळून उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होणार का? हा फायदा जर झाला तर ते महायुतीसोबत जाऊ शकतात का? याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.